भाजपच्या नेत्या आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। पूरक पोषण आहारात 9,000 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्याची एसीबी कडनं चौकशी करावी, तोवर मुख्यमंत्र्यांनी पंकजांची हकालपट्टी करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे। इतकंच नाही तर महिला आणि बालविकास आयुक्त विनीता सिंघल घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केला आहे। ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, काय म्हणतात नवाब मलिक? एकानंतर एका आरोपाच्या फैरी पंकजा मुंडे यांच्यावरती अजूनही सुरू आहे आणि विरोधक आता पंकजा मुंडे यांची हकालपट्टी करण्यात यावी मुख्यमंत्र्यांनी मागणी आहे। त्याबरोबर हा पोषण आहारात जो घोटाळा झालेला आहे हा आतापर्यंत सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे। जे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जी ताकिरे ओढलेली आहेत त्यामुळे हा जो घोटाळा आहे हा घोटाळा आता पंकजा मुंडे आल्यानंतर अनेक वादामध्ये त्या सापडलेल्या होत्या। त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटरवर वॉर सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं होतं। या सगळ्या आणखी याच्यावरती विरोधक आक्रमक होत आहेत, त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसीबी कडनं याची चौकशी व्हावी या सगळ्या घोटाळ्याची अशी मागणी नवाब मलिक करतायत। ऋत्विक, धन्यवाद या माहितीबद्दल।